प्रेमबंधन पार्ट 1. मोठे मोठे डोळे, एक नैराश्य समावलेले होते त्या डोळ्यात. ते समुद्रासारखे शांत डोळे माहीत नाही कोणतं सुनामी लपवत होते. लांब सडक नाक, उंच ललाट, मध्यम आकाराचे होठ, दाट भुवया, डार्क ब्राऊन केस आणि घारे डोळे होते त्याचे. आरशासमोर उभा असणारा तो व्यक्ती 29 वर्षाचा होता. तो डोकं विंचत असताना एक 4 वर्षाची मुलगी त्याच्या पायाला येऊन चिपकली. पप्पा, ती आपल्या क्यूट आवाजात म्हणाली. तो व्यक्ती मागे वळाला आणि तिला कडेवर उचलून तिच्या फुगलेल्या गालावर किस केलं. गुड मॉर्निंग बाळा, तू आज लवकर उठलीस? हो, कारण मला तुमच्या हाताने जेवायचे आहे. मला दुसऱ्यांच्या हाताने नाही आवडत जेवायला. ओके, मी तुला माझ्या हाताने जेवू घालेल. पण पहिले मला एक सांग, तुला कोणी रागवलं? कोणी मारलं? ती आपली छोटीशी मान नकारामध्ये हलवत म्हणाली. नाही, पण मला फक्त तुम्हीच आवडता. तो व्यक्ती तिच्या जवळ गुडघ्यावर बसून म्हणाला. अच्छा, असं आहे. परंतु तू जर कोणाला चान्स देणार नाही तोपर्यंत तुला कसं बरं कोणी आवडणार? तुझ्यासाठी मी किती नॅनी ठेवल्या, पर तू कोणालाही टिकू देत नाही. ती मुलगी म्हणाली. ठीक आहे, मग तुम्ही माझ्यासाठी दुसरं कोणी नाही. माझ्यासाठी एक मम्मी घेऊन या. नॉट अगेन बच्चा, म्हणत त्याने त्या मुलीला खाली उतरून अमित आवाज दिले. तर अमितची आई गायत्री अक्का खोलीत आली. अक्का, हिला खाली नाश्ता करायला घेऊन जा, मी येतो, म्हणून त्याने मुलीला अक्काबरोबर पाठवून दिले. त्यांच्या गेल्यानंतर त्याने रागाने आपल्या हातातला कंगवा आरशावर फेकून मारला आणि दात चावत म्हणाला. मम्मी, माय फूट. हा आहे शिवाय मराठे. दुसरीकडे एका मोठ्या हॉस्पिटलमधून एक मुलगी पळून गेली. ती सडपातळ बांध्याची, तिच्या ओठावर पपडी जमलेली होती. खांद्यापर्यंत येणारे केस. ती रस्त्यावर प्रत्येक व्यक्तीकडे लिफ्ट मागत होती. तिचे विचित्र रूप बघून तिची मदत कोणीही नाही केली. ती 2 दिवसांपासून रस्त्यावर बेसूदपणे चालत होती. रात्री एक नवीन नवरी तिच्या नवऱ्याची वाट पाहत झोपी गेली होती. गोड स्वप्नात बघत ती मंद मंद हसत होती. तेवढ्यात तिचा नवरा कैवल्य दरवाजा बंद करून खोलीत आला. तिच्या चेहऱ्यावरील हसू बघून त्याच्या चेहऱ्यावरला रंग बदलला. तिच्या खांद्यावर हात लावत तो म्हणाला. खूप लवकर झोप लागली तुला. लग्न माझं पण झालं आहे, मी पण दमलेला आहे, पण मी तर अजून झोपलो नाही. माहीत नाही मी कधी झोपी गेले, ती बेडवर उठून बसताना बोलली. झोपेत मंद मंद हसत होती. कोण आलं होतं स्वप्नात? कैवल्याने प्रश्न केला. अहो, असं का बोलताय तुम्ही? कोणी नव्हतं माझ्या स्वप्नात, ती हळूच म्हणाली. सिरियसली नको घेऊस, मी तर चेष्टा करत होतो, कैवल्य बोलला. साखरपुड्यानंतर अशा कित्येक गोष्टी तो चेष्टेच्या नावाखाली तिला टोचून बोलत असे. तो खूपच संशयी स्वभावाचा होता. त्यांच्या दोघांच्या वयात फार अंतर होते. आरतीनंतर तिच्या आणखी 2 चुलत लहान बहिणी होत्या. तिच्या घरात म्हणून जसं कैवल्याने आरतीसाठी होकार दिला, आरतीच्या काकांनी लगेच आरती आणि कैवल्याचं लग्न ठरवलं. आजकालच्या काळात हुंडा न घेता लग्न करणारा मुलगा मिळणं कठीण आहे, आणि तोही डॉक्टर मुलगा तुला भेटत आहे. तुझं तर नशीबच खुललं, असं सांगून आरतीला गप्प बसवलं. आरतीने नुकतीच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं आणि तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न करण्यात आलं होतं, आणि ते पण फक्त वयाच्या 20व्या वर्षीच. आरती एक चंचल मुलगी होती. ती कॉलेजमध्ये असताना नेहमी डान्स गेम्समध्ये भाग घ्यायची, परंतु ती हे सर्व घरच्यांपासून लपून करायची, कारण तिच्या काका काकूंना हे आवडत नव्हते. थोड्याच वेळेनंतर आरती कारमध्ये बसलेली होती. तिच्यासोबत कैवल्य आणि तिचे सासू सासरे पण होते. ते तिचा अपमान करत होते, तिच्यावर खोटे आक्षेप घेत होते. आरतीच्या घराची बेल वाजली तर तिच्या काका काकूंनी दार उघडले. दार उघडताच कैवल्याने आरतीला मध्ये धक्का दिला, तर ती पडता पडता वाचली आणि सरळ भिंतीला जाऊन आदळली. संभाला तुमच्या मुलीला. लग्नासाठी मी हिला पसंत केलं, कारण मला वाटलं ही सभ्य आहे, सरळ आहे, पण ही तर खेळाडू निघाली. माहीत नाही कोणाबरोबर तोंड काळं करून आली आहे.
कैवल्य हे खूप रागात बोलत होता. असं काही नाही आहे कैवल्य, प्लीज असे अपशब्द माझ्यासाठी नका काढू. तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मी लग्नापूर्वी कधीच दुसऱ्यासोबत नाही राहिले, आरती रडत म्हणाली. परंतु कैवल्य आणि त्याचे आई वडील तिच्याकडे न बघता तिथून निघून गेले. त्यांचा जायचाच उशीर होता की काकूने चंडिका मातेचे रूप धारण केले. ती आरतीला ताबडतोड मारत म्हणाली, काळतोंडी, सांग कुठे तोंड काळं केलं आहेस? कोण आहे तो? आरती रडत म्हणाली, काकू मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझा विश्वास करा, मी खरं बोलतेय. तुम्ही कोणीही माझा विश्वास का करत नाहीये? आरतीची काकू आरतीला घराबाहेर धक्का देत म्हणाली, जर तुझ्यात थोडीही लाज लज्जा उरली असेल तर जा, एखाद्या गाडीखाली जीव दे. तू जा, परंतु परत इथे येऊ नकोस. माझ्या पण 2 मुली आहेत. तुझ्या वाईट संगतीनं त्या बिघडतील, म्हणून तू आता इथे राहू शकत नाही. आरती बेसूदपणे रस्त्यावर चालत होती. तिचा नवीन संसार बहरण्यापूर्वीच उजळून गेला. तिला आता कोणाचीही साथ नव्हती, ना कोणताही आसरा होता. रस्त्यावरती एखाद्या वेड्या मुलीसारखी चालत होती. त्याच शहरात रात्रीच्या वेळी एका हॉस्पिटलमध्ये एका लेडीने एक नवजात शिशूला जन्म दिले आणि रात्रीचा सन्नाटा पाहून तिने त्या मुलीला हॉस्पिटलच्या बाहेर डस्टबिनमध्ये टाकून दिले. तिला ही गोष्ट माहीत नव्हती की कोणीतरी तिला हे कृत्य करताना बघत आहे. ती लेडी परत हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या बेडवर झोपून गेली आणि थोड्याच वेळेनंतर तिने बोंबाटा करायला सुरुवात केली. माझं बाळ कुठे आहे? कसं हॉस्पिटल आहे हे? त्याच रात्री एका नर्सने एका मृत बाळाला जन्म दिले होते. हॉस्पिटलचे रेप्युटेशन वाचवण्यासाठी हॉस्पिटल स्टाफ त्या मृत बाळाला तिच्या जवळ देत म्हणाला, तुम्ही एका मृत बाळाला जन्म दिला आहे. आम्ही त्याला एक्झामिन करण्यासाठी नेलं होतं. कदाचित तो श्वास घ्यायला लागेल, परंतु तुमचं बाळ मृत आहे. हे ऐकून त्या धूर्त बाईच्या मनात आनंदाचे लाडू फुटले, पण ती सगळ्यासमोर मगरीचे अश्रू वाहू लागली. दुसरीकडे एका माणसाने त्या मुलीला डस्टबिनमधून काढून तिला हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला नेले आणि आपल्या घरी घेऊन गेला. पांढऱ्या शुभ्र कापसाच्या बोळ्यासारखी दिसणारी ती मुलगी त्या माणसाच्या कुशीत गोंडस दिसत होती. तो त्या मुलीकडे प्रेमाने बघत बोलला, मी तुझं पालन पोषण करेन. तू या 2% मुलींसारखी नाही बनणार. आजपासून तू माझी मुलगी आहे. सई मराठे, शिवाय मराठेची मुलगी. आणि ड्राईव्ह करताना त्याने समोर नजर केली तर एक मुलगी त्याच्या कारला येऊन धडकली. त्याने तिला चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कारला धडकलीच. शिवायने कारमधून खाली उतरून पाहिले. एक मुलगी नवरीच्या वेशभूषेत त्याच्या कारसमोर बेशुद्ध पडलेली होती. शिवाय तिच्याकडे तुच्छ नजरेने पाहत म्हणाला, ब्लडी चीटर गर्ल्स. आणि मग शिवायने तिला उचलून कारमध्ये टाकले आणि एका हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये सोडून निघताना स्वतःचीच बोलायला लागला, असे सौंदर्य काय कामाचे? अक्कल तर कवडीची नसते या मुलींकडे. प्रेम करणाऱ्या मुलांची किंमत कुठे असते तुम्हा मुलींना? फक्त पैसे आणि लक्झरियस लाईफ हवी आहे. तुझ्यासोबत जे झालं ते योग्यच झालं. तुझ्यासारख्या मुली असेच मुलं डिझर्व करतात, जे लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसवतात आणि मग सोडून देतात. हे बोलताना तो आपल्या कारजवळ आला. ती मुलगी तिथेच हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बेशुद्ध पडून होती. शिवाय त्या बाळाला घेऊन आपल्या घरी परतला आणि पाठीमागून त्या हॉस्पिटलमध्ये त्या बेशुद्ध मुलीला हॉस्पिटल स्टाफ ट्रीटमेंटसाठी आत घेऊन गेला. या गोष्टीला आता 4 वर्षे उलगडून झाली होती. या 4 वर्षाच्या कालावधीत शिवाय मराठे जीवतोड मेहनत करून स्वतःला एक प्रसिद्ध बिझनेसमॅन म्हणून स्थापित केलं होतं. पहिले तो एक मध्यम शरीरयष्टीचा होता, पण त्याने जिम जॉईन केले आणि आता तो पूर्णपणे बदलला होता. जिममध्ये वर्जिश केलेली त्याची बॉडी, 8 पॅक ॲब्स, 6.2 हाईट, तो मिस्टर परफेक्ट होता. एक असा माणूस ज्याच्यासोबत लग्न करायचे स्वप्न प्रत्येक मुलगी बघत असे. तो एवढा हँडसम होता की मुली त्याच्या प्रेमात वेड्या होत्या आणि तोही तितका दिलदार बनून गेला होता.
कोणत्याही मुलीला तो निराश करत नव्हता. मुलींना स्वतःजवळ येऊ देत होता. त्याच्या या सवयीमुळे त्याची इमेज एका प्लेबॉयची झाली आणि तो आपल्या या इमेजला बदलायचा प्रयत्न मुळीच करत नव्हता. अफवांना मोकळेपणे पसरवू देत होता. तो याबद्दल कोणतीही सफाई देत नव्हता. एके दिवशी एका रिपोर्टरने त्याला प्रश्न केला, तुम्हाला नाही वाटत तुमच्या या सवयीमुळे तुमची इमेज डाऊन होते? शिवाय हसून म्हणाला, इमेज बनवून कोणालाही इम्प्रेस करणे हे मला मुळीच आवडत नाही. मी स्वतःला पसंत करतो हे माझ्यासाठी पुरेसे आहे. बाकी कोण माझ्याशी इम्प्रेस होईल नाही होणार हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. आय डोंट केअर अबाउट इट. ती रिपोर्टर पुढचा प्रश्न करत म्हणाली, असे वागलात तर तुमच्याजवळ कोणतीही मुलगी येणार नाही. हे ऐकताच शिवायचा ओठाचा किनारा उंचावला आणि तो आपल्या डोळ्यांवरील एक्सपेन्सिव्ह शेड्स काढत त्या रिपोर्टरच्या डोळ्यात इंटेन्सिटीने बघत म्हणाला, मिस माधुरी, तुम्ही कधी फ्री आहात? मी आज हॉटेल ब्ल्यू रेसिडेन्समध्ये लंचसाठी तुमचा वेट करू? तुम्ही आणि माझ्यासोबत लंच? ती रिपोर्टर त्याच्या प्रेमाने भरलेल्या डोळ्यात हरवून जाताना म्हणाली. शिवाय बोलला, मी तुमच्या लायक नाही का? ती रिपोर्टर लाजत म्हणाली, नाही नाही, तसं नाही, मी जरूर तुमच्यासोबत येईल. हे ऐकून शिवाय हसला आणि त्याचे शेड्स डोळ्यांवर चढवत मनात बोलला, मला प्रश्न करत होती, असे वागल्याने माझ्याजवळ कोणती मुलगी येईल आणि स्वतःच निर्लज्ज कुठली. आणि मग तो पुढे बोलला, प्लॅन कॅन्सल. तुमच्यासोबत लंच मी नंतर कधीतरी करेन. आज मला एक इम्पॉर्टंट काम आहे. आय होप यू डोंट माइंड. ती रिपोर्टर हसत म्हणाली, हां, मी माइंड नाही करणार. मला माहीत आहे तुम्ही खूप बिझी असतात. थँक्स. बोलून शिवाय त्याच्या कारमध्ये बसून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय आरशासमोर उभा राहून रेडी होत होता. तेव्हा सई त्याच्या पायाला आळा घालून म्हणाली, पप्पा, मला फक्त तुमच्या हातांनी ब्रेकफास्ट करायचा आहे. एकतर तुम्ही माझ्या आईला घेऊन या किंवा नेहमी माझ्यासोबत राहत जा. शिवाय सईला कडेवर घेत म्हणाला, बाळा, तू रोज रोज एकच हट्ट का करतेस? आणि त्याने गायत्री अम्माला हाक दिली, अम्मा, हिला घेऊन जा, मी रेडी होऊन आलो. सई गेल्यानंतर शिवाय रागात म्हणाला, आय लव्ह यू बेटा, बट आय हेट हर. आपल्या जीवनात तिची जागा नाही आहे. दुसरीकडे एका हॉस्पिटलमधून एक मुलगी फरार झाली होती. ती विचित्र दिसत होती. खांद्यापर्यंत केस, सडपातळ बांधा. रक्ताच्या कमतरतेमुळे तिचे शरीर पांढरे पडले होते. तिची मानसिक स्थिती थोडी बिघडलेली दिसत होती. कोणी तिला पकडू नये म्हणून आपल्या हातातील सलाईन काढून फेकून देत ती रस्त्यावर सैरावैरा पळत होती. इकडे सई शांतपणे ब्रेकफास्ट करत होती. जेव्हा शिवाय जाण्यासाठी निघाला, तीही चोरून त्याच्या मागे गेली. शिवायला माहीत नव्हते सई त्याच्या मागे येत आहे. आज शहरामध्ये रॅली निघालेली होती, त्यामुळे गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शिवाय पायीच चालायला लागला. त्याने विचार केला, पुढे जाऊन तो एखादी टॅक्सी करून घेईल. पण सई त्याचा पाठलाग करत आहे हे त्याला ठाऊक नव्हते. त्या माणसांच्या गर्दीत शिवाय दिसेनासा झाल्यामुळे सई घाबरून पळू लागली. ती पळताना एका गाडीसमोर येणार तोच त्या हॉस्पिटलमधून पळालेल्या त्या मुलीची नजर सईवर गेली आणि तिने सईला पुढे ढकलून स्वतः गाडीखाली आली. ती आधीच अशक्त होती आणि गाडीने मारलेल्या टक्करमुळे ती बेशुद्धच पडली. सईच्या ओरडण्याच्या व रडण्याच्या आवाजामुळे शिवायने मागे वळून बघितले. सईला तिथे पाहून शिवाय पळत तिच्या जवळ आला आणि तिला कडेवर घेत म्हणाला, आर यू ओके? सई खूप घाबरलेली दिसत होती. ती त्या बेशुद्ध मुलीकडे बोट दाखवत होती. शिवाय तिला प्रेमाने गोंजारत म्हणाला, बेटा, तू घाबरू नकोस. मी तुला आणि त्यांना काहीही होऊ देणार नाही. आपण त्यांना हॉस्पिटलला नेऊ. थोड्या वेळानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिवायला म्हणाली, पेशंट शुद्धीवर आली आहेत. शिवाय बोलला, ओके, तुम्ही त्यांना त्यांच्या घरी पोहोचून द्या, मी निघतो. डॉक्टर बोलली, सर, ती मुलगी म्हणत होती
तिचं जगात कोणी नाही आहे. एवढं बोलून ती हॉस्पिटलमधून निघून गेली आणि मला तिची मानसिक स्थिती काही ठीक नाही वाटली. हे ऐकताच शिवाय हॉस्पिटलमधून बाहेर आला. ती मुलगी हॉस्पिटलच्या गेटजवळ चालत होती. सई पळत त्या मुलीजवळ आली आणि तिचा हात पकडून शिवायकडे बघत म्हणाली, पप्पा प्लीज आपण यांना घरी घेऊन चला ना. शिवाय त्या मुलीकडे बघत म्हणाला, तुम्हाला योग्य वाटत असेल तर जोपर्यंत तुमची तब्येत बरी नाही होत तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहू शकतात. ती मुलगी नाही म्हणत पुढे चालू लागली. तेवढ्यात सई आपल्या डोळ्यांवर हात ठेवत क्यूट आवाजात म्हणाली, प्लीज आंटी चला ना, नाहीतर सईला रडू येईल. तिच्या या निरागस प्रेमाने मारलेल्या हाकेने ती मुलगी थांबली. शिवाय पण रिक्वेस्ट करत म्हणाला, प्लीज. त्या मुलीने मान हलवत स्वीकृती दाखवली. हे बघून सई आणि शिवायच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शिवाय बोलला, या म्हणत शिवायने तिला गाडीत बसण्याचा इशारा केला. सई आणि शिवाय पुढे बसले आणि आरती मागच्या सीटावर बसली. होय, ही मुलगी आरतीच होती. पूर्ण रस्त्याने आरती एक शब्दही बोलली नाही. घरी आल्यानंतर ती गाडीतून उतरून एकटक घराकडे बघत होती. शिवाय तिच्याकडे बघत म्हणाला, आतमध्ये चला. तो सईला बोलला, बच्चा तू रूममध्ये जा. सई बोलली, पण मला यांच्याजवळ राहायचं आहे. ते आता आजारी आहेत, तू नंतर त्यांच्यासोबत खेळ. आता त्यांना आराम करू दे. शिवाय कडक आवाजात म्हणाला. सईने हो म्हणत मान डोलावली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. शिवाय आरतीला माझ्या मागे या असं म्हणत एका रूममध्ये घेऊन गेला. तोच आरती चिडत म्हणाली, का आणलं आहे तुम्ही मला इथे? ती शिवायच्या डोळ्यात पाहत म्हणाली. जी आरती आतापर्यंत भोळी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर आक्रोश दिसत होते. माझ्या परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय हसला आणि म्हणाला, तुमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न मी करेन? व्हॉट अ जोक. आरती चिडत म्हणाली, इट्स नॉट अ जोक. रस्सी जल गई पर बल नहीं गया. शिवाय बोलला, स्वतःला जरा आरशात बघ. काय आहे तुझ्यामध्ये? नुसतं हाडांचा सापळा. कोण तुझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल बरं? आरती आरशात बघायला लागली. आरशात बघताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ही मी आहे? पण मी अशी कशी? ती स्वतःशीच बडबडली. 4 वर्षापूर्वीची आरती आणि आत्ताची आरतीमध्ये काहीच साम्य नव्हतं. कोणीच तिला ओळखू शकत नव्हतं. ती स्वतः तिला ओळखू शकत नव्हती तर दुसरं कोणी कसं ओळखणार? तिने आरशासमोर चेहरा फिरवला आणि बोलली, मी सरळ सरळ सांगत आहे तुम्हाला, माझ्याजवळ 1 रुपया पण नाही आहे. हॉस्पिटलमध्ये जो काही खर्च झाला आहे तो मी तुम्हाला परत देऊ शकत नाही. माझ्या मुलीचा जीव वाचवला म्हणून मी तुमची मदत केली. मला पैसे नकोय. शिवाय बोलला. मग काय पाहिजे? आरती बोलली. माझी मुलगी लहान आहे. तिला बरं वाईट काही समजत नाही. तिला जे डोळ्यासमोर दिसतं त्यालाच ती खरं समजते. परंतु मी लहान नाहीये. मला सर्व समजतंय. बोल, कोणत्या पर्पजने तू माझ्या मुलीला वाचवलं? पैसे पाहिजेत की अजून काही हवंय? सांग, काय हवंय तुला? त्याचं असलं बोलणं ऐकून आरती चकित होत म्हणाली, ती समोर संकटात दिसली म्हणून वाचवलं. मला नव्हतं माहीत की ती एवढ्या मोठ्या घरातली मुलगी आहे. मी हे कोणत्याही लोभाने नाही केलं. काही काम माणुसकीच्या नात्याने पण केलं जातात. शिवाय तिच्याकडे बोट दाखवत रागाने बोलला, ओ जस्ट शट अप. मला हे माणुसकीचे लेक्चर ऐकायला बिलकुल आवडत नाही. मला चीड आहे या शब्दांची. माणुसकी अँड ऑल. बी प्रॅक्टिकल. सरळ सरळ सांग, काय हवंय तुला? आमच्या मदतीने तुला प्रगतीच्या पायऱ्या चढायच्या आहे, हे ना? आरती रागात म्हणाली, आहात कोण तुम्ही? मोठ्या घरात राहणारा छोट्या विचारधारणेचा माणूस दिसला मला आत्तापर्यंत तुमच्यात. माझं आणि तुमचं भेटणं नशिबात होतं म्हणून आपण कोइन्सिडेंटली भेटलो. नाहीतर ज्या माणसाचे विचार एवढे छोटे आहे तो दुसऱ्यांची प्रगती काय करणार? शरीरात ताकद नाही आणि जिभेला लगाम नाही अशी परिस्थिती आहे तुझी. शिवाय कडूपणे बोलला.
माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.